नमस्कार, राम राम. जय हिंद मित्रांनो. माजी सैनिकासाठी खास व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच माजी सैनिकाचा जो काही प्रश्न असतो, शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असावं, 10वी 12वी वय पात्रता याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफिशियल माहिती आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही अवलोकन करायचे. तुमचे माजी सैनिक स्वतः असाल तर स्वतः पाहिला तर व्हिडिओ चांगलीच गोष्ट आहे. तुमची मित्र कंपनी असेल त्यांना सुद्धा शेअर करा. आणि त्या पलीकडे जाऊन काही नातेवाईक सुद्धा पाहतात, त्यांनी सुद्धा आपल्या जे काही माजी सैनिकांना त्यांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थी बनायची सवय झाली, पण ऍक्च्युअल मध्ये माजी सैनिक हे माझ्यापेक्षा मोठे असतात. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला आपली अकॅडमी सुद्धा आहे भोसरी पुणे या ठिकाणी. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच करा. आपल्याकडे माजी सैनिकाचे जेवढे माजी सैनिक माझ्याकडे आले होते तेवढे सध्या सिलेक्ट लिस्ट मध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये जेवढे लोक आले तेवढे सगळ्यांना पोस्ट मिळालेले आहेत, कोणती ना कोणती. आणि तुम्हाला सुद्धा पोस्ट मिळू शकते. तुम्ही पण, माझ्याकडे आता 5 ते 6 माजी सैनिक आहेत. तुम्ही सुद्धा भोसरी किंवा भोसरी परिसरामध्ये पुण्यामध्ये राहत असाल तर आपल्या अकॅडमीला व्हिजिट करायला विसरू नका. भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे. आपलं चॅनल सुद्धा आहे लोकराज्य अकॅडमी या नावाने. तुम्ही सर्च करा, रिझल्ट बघा आणि नंतर तुम्ही येऊ शकता. तर माजी सैनिकासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता काय असते पहा. इथे शैक्षणिक पात्रताचा कॉलम आहे आणि माजी सैनिकासाठी शैक्षणिक पात्रता पहा इथे. तर माजी सैनिकासाठी 15 वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्याच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी असलं तरी तुमची 15 वर्ष सर्व्हिस कंप्लीट झालेली असावी लागते. आणि त्या माजी सैनिकासाठी हा नियम तुम्हाला माहित आहे का? ठीक आहे, माजी सैनिकासाठी हा नियम तुम्हाला माहित आहे का? म्हणजे 10वी पास असाल तरीही तुम्हाला माजी सैनिक या कोट्यामधून तुम्हाला फॉर्म भरता येतो, पण तुमची सर्व्हिस ही 15 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे ज्यांची 15 वर्ष सर्व्हिस झालेली नाही त्यांच्यासाठी काय, त्यांचं 12वी उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या लोकांची 12-13व्या वर्षी रिटायरमेंट झालेली आहे त्यांना 12वी पास होणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांचं जे की 10वी पास आहेत पण 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता दुसरा मुद्दा असा आहे, तुमची 15 वर्ष सेवापूर्ती झालेलं कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे कार्ड असेल तरच तुम्हाला सेवापूर्ती. आता बरेच लोक काय करतायत, माझा व्हिडिओ सध्या ड्युटीवर आहे ते लोक बघतायत आणि सर आम्हाला तयारी करायची म्हणतात. तर त्यांना काय, सेवापूर्ती झाल्यानंतर त्यातलं आरक्षण मिळणार आहे, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर त्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी तुमचं 15 वर्ष सेवापूर्ती कार्ड सुद्धा लागणार आहे. तुमचं क्वालिफिकेशन अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वयोमर्यादेकडे जाऊ. उंची तर माहित आहे, उंचीच्या बाबतीत काही सूट नाहीये. इथं हे पण दिलेलं आहे. तर इथे मागच्या आराखड्यानुसार आहे 7 मिनिटांमध्ये 7:40 मध्ये पुरुष उमेदवाराला 1600 मीटरला 20 गुण देण्यात आलेले आहेत. हे मला वाटतं चालकाचं असेल माजी सैनिकांसाठी बघा, 20 गुण. त्यानंतर 100 मीटरला 15 गुण आणि गोळाफेकला 15 गुण असे आहेत. ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असतात. मी वयाच्या मुद्द्यावर जाणार आहे. वयाच्या बाबतीत कसं असतं ते पाहू आपण. वयाचं आहे का नाही आराखड्याच्या, ते सगळ्या म्हणजे भरतीचा आहे, पूर्ण GRच आहे हा. तर इथे आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. आरक्षण जातीनुसार आरक्षण दिलेलं आहे. समांतर आरक्षण असेल तर आरक्षण सुद्धा सांगतो मी तुम्हाला. इथे पहा, तुम्हाला आरक्षण काय असतं भरतीमध्ये. तर माजी सैनिकासाठी 15% राखीव जागा असतात. किती जागा असतात? 15% राखीव जागा तुमच्यासाठी पोलीस भरतीमध्ये असतात. ग्रुप सीच्या कोणत्याही एक्झाम साठी असतात, हे पण तुम्हाला इथे जाणून घ्यायचं आहे.
तात्पुरती निवड आधी वयाचं दिले नाही वाटतं बहुतेक याच्यामध्ये. मला वाटतं ते 15 वर्ष सर्व्हिस प्लस 3 वर्ष असं पकडलं जातं तुमच्या रिटायरमेंट पासून. ठीक आहे, त्या वयाचं दिलं नाही. आता समजा तुम्ही 32व्या वर्षी काय झाले, रिटायर झाला, तर तुमची सर्व्हिस आहे 15 वर्ष. 32 आणि 15 झाले किती, 47 झाले. प्लस याच्यामध्ये अजून 3 वर्ष सूट दिली जाते. जवळपास 50व्या वर्षापर्यंत तुम्हाला पोलीस भरती व इतर परीक्षेमध्ये तयारी करता येते. ठीक आहे. आता ग्राउंडच्या बाबतीत मी बोलणारच नाही, कारण ग्राउंडचं म्हटलं तर 50 पैकी 50 मार्क घेताच तुम्ही. ठीक आहे. आता विषय काय आहे, तुमचा विषय असतो तो जे की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये अडचणी येतात. कशामध्ये, लेखी परीक्षेमध्ये अडचणी येतात. आता लेखी परीक्षा म्हणजे पुंडेसर, लक्षात ठेवा. आपले अनेक व्हिडिओ बघायचे आणि शक्य असेल तर अकॅडमीला जॉईन करून घ्या. आम्ही तुम्हाला विशेष सूट देतो. तुम्ही देश सेवा बजावल्यामुळे तुम्हाला फीस मध्ये सुद्धा सवलत देतो. फक्त आमच्याकडे एक नियम आहे, आमच्या अकॅडमीला आल्यानंतर तुम्हाला रेग्युलर करणं गरजेचं आहे, तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. माझ्याकडे एक व्यक्ती असा होता, ऑक्टोबर महिन्यामध्ये रिटायरमेंट झाली, पुढल्या एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा दिली आणि मित्रांनो सिलेक्ट झालेला आहे. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीमध्ये त्यांनी अभ्यास केला, प्लस आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं व्यवस्थितरित्या. त्यांनी फक्त एवढ्याच कालावधीमध्ये ते सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे की आयुक्त कार्यालयामध्ये सध्या पोलीस आहेत. असे एक नाही, 3 ते 4 लोक आहेत ज्यांना एका वर्षाच्या आत पोस्ट मिळालेली आहे. बाकी काय विषय होतो सर, आता स्पष्टच बोलतो, तुमच्या मागे असतात कामं जास्त, कुठला तरी व्यवसाय असतो, कुटुंब असतं आणि तिकडून ड्युटी करून रिलॅक्स थोडस चिल मारतो माणूस. पण ज्यांची जिद्द आहे, थोडस प्रयत्न करण्याची तयारी आहे, रिझल्ट काढून द्यायला लोकराज्य अकॅडमी कायम सोबत असणार आहे. आणि बघा, आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही लोकेशन मागू शकता, आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता. 4-5 दिवस बसून जावा, तुम्हाला कसं वाटतं. 5-7 दिवस बसल्यानंतर सांगा की आम्हाला इथे काहीतरी घडतंय आमचं, तर तुम्ही नक्की जॉईन करा. अदरवाईज पहिल्या दिवशी येऊन फीस भरायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याकडे. दिघे असेल, बोपकेल असेल, गणेशनगर असेल, दापोडी असेल, या सर्व भागामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना हा आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माजी सैनिकांसाठी आपण कायम प्रयत्नात असतो, कायम विद्यार्थ्यांना, त्या लोकांना मार्गदर्शन करत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेत असतो आणि त्या लोकांना ग्रुप बी पर्यंत आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करून घेतला जात असतो. नक्की व्हिजिट करा, 5-7 दिवस बसून बघा म्हणतोय. बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल की काय आहे आणि काय क्वालिटी आहे आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं. बेसिक लेवल पासून बॅच चालू आहे, तुम्ही लवकरात लवकर जॉईन करायला हरकत नाही. दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला या विषयावर कमांड आणायचीच, जे सोपे विषय आहेत ना त्याच्यावर आधी कमांड आणा. तुम्हाला 60-65 मार्क मिळवायचे, लक्षात घ्या. तिकडे 50 मार्क मिळवायचे, मेरिट मध्ये बसणार आहात. मग जे सोपे विषय आहेत त्या सोप्या विषयावर अगोदर कमांड आणायची, राहिलेला भाग पुढे करत राहायचा. आपल्याकडे विषयानुसार तज्ञ शिक्षक आहेत, जे की डिफेन्स मध्ये असणारे सुद्धा लोक शिकवायला असतात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार. आता माझ्याकडे कॅम्प मधून 4 जण आहेत, त्याच्यानंतर इथे गणेशनगरवरून 2 जण आहेत, त्यानंतर इकडे देहूरोडवरून 2 जण आहेत. हे 5 ते 7 लोक माझ्याकडे आता सध्या येतात. रेग्युलर 1-2 जण येत नाहीत, बाकी सगळे रेग्युलर येत असतात आणि त्यांना आम्ही बारीक बारीक गोष्टीपासून शिकवतो. काही खरंच खूप फार हुशार आहेत, काही लोकांना थोडासा वेळ लागतोय, वेळ लागला तरी चालेल, पण रिझल्ट हमखास काढून देण्याची हमी असणार आहे. नक्की या, बसा, बघा, त्यानंतर ठरवा आणि आगामी काळामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे, जे की या पगारामध्ये अजून पोलीसचा पगार ऍड करायचे, तर प्रयत्न करावे लागतील आणि आगामी काळामध्ये तयारी करावी लागेल. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राम राम, जय हिंद. जाताना एकदा जय हिंद करून जावा कमेंटमध्ये आणि आगामी व्हिडिओ बघण्यासाठी आपलं HP अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.